माझं नाव ईशा आहे. माझं वय 27 वर्ष आहे. मी शहरातल्या एका छोट्याशा चित्रदालनात काम करते. आमचं चित्रदालन फार मोठं नाही आणि फार प्रसिद्धही नाही. आतल्या भिंती स्वच्छ आणि पांढऱ्या आहेत, तर जमिनीवर जुन्या लाकडांचं सुंदर आच्छादन आहे. काही दिवशी एखादा दुसराच पाहुणा येतो, तर काही दिवशी दिवसभर कुणीही फिरकत नाही. तरीही मला माझं काम मनापासून आवडतं. भिंतीवर लावलेलं प्रत्येक चित्र माझ्यासाठी खास आहे. त्या रंगांमध्ये, आकारांमध्ये आणि प्रत्येक चित्रामागे दडलेल्या भावनांमध्ये मी हरवून जाते. आमचं चित्रदालन लहान असलं तरी ते माझ्यासाठी एका वेगळ्याच जगासारखं आहे. रोज मी खूप वेळ काम करते. जमिनी स्वच्छ करते, दिवे नीट लावते, प्रत्येक चित्राखाली लावायच्या छोट्या पाट्या स्वतः लिहिते आणि येणाऱ्या प्रत्येकाशी त्या चित्रांबद्दल मनापासून गप्पा मारते. या दालनातल्या प्रत्येक चित्राची मला पूर्ण ओळख आहे. कुणी एखादं चित्र आवडलं म्हणून आनंदानं हसताना दिसलं की माझं मनही भरून येतं. माझा पगार फार मोठा नाही, पण या कामातला प्रत्येक क्षण मला अमूल्य वाटतो. दररोज सकाळी 6 वाजता माझी जाग येते. मी माझे साधे जुने कपडे घालते, जिना उतरून रस्त्यावर येते आणि पायी चालत रेल्वे स्थानक गाठते. सकाळच्या गर्दीत रेल्वे नेहमीच माणसांनी भरलेली असते. मी एका थंड लोखंडी दांड्याला धरून उभी राहते. हातात स्वस्त कॉफीचा कागदी कप असतो. ती कॉफी काही फार चविष्ट नसते, पण तिची ऊब मात्र मनाला सुखावून जाते. रोज सकाळच्या प्रवासात तीच माझी सोबत असते. माझं घरही अगदी छोटंसं आहे. हिवाळ्यात थोडी थंडी जाणवते. माझा कोट जुना आहे, बूटही साधे आहेत, पण त्यांचं मला कधीच दुःख वाटत नाही. मला महागड्या वस्तूंची किंवा चैनीची हौसही नाही. मला माझी चित्र हवीत. माझं चित्रदालन हवं. हे साधंसं आयुष्यच माझ्यासाठी पुरेसं आहे. पण एका पावसाळी दुपारी सगळंच बदलायला सुरुवात झाली. त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. रस्त्यावर फारसं कुणी नव्हतं आणि चित्रदालनात एकही पाहुणा आला नव्हता. मी खिडकीजवळ उभी राहून बाहेरचा राखाडी पावसानं भिजलेला रस्ता पाहत होते. दालनात शांतता पसरली होती. हातातली कॉफी कधीचीच थंड झाली होती. तरी मी तीच अलगद पीत भिंतीवरच्या चित्रांकडे पाहत उभी होते. त्या शांत क्षणी मन अगदी स्थिर झालं होतं. इतक्यात दालनाचं दार हळूच उघडलं. एक उंच रुबाबदार माणूस आत आला. त्यानं गडद रंगाचा अगदी नीट बसणारा महागडा सूट घातला होता. त्याच्या मनगटावरचं घड्याळही त्याच्या व्यक्तिमत्वा इतकंच उठून दिसत होतं. सुरुवातीला त्यानं एकही शब्द बोलला नाही. तो अगदी शांतपणे एक एक चित्र पाहत पुढे सरकत होता. प्रत्येक चित्रासमोर थोडा वेळ थांबत होता. त्याला कुठलीही घाई नव्हती. त्याचं नाव विक्रम होतं. त्याचं वय 36 वर्ष होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती आणि त्याचं व्यक्तिमत्व खूपच देखणं वाटत होतं. शेवटी तो दालनाच्या मागच्या भिंतीवर लावलेल्या एका छोट्याशा चित्रासमोर थांबला. ते चित्र सगळ्यात मोठं नव्हतं ना सगळ्यांच्या नजरा खेचणारं होतं, पण ते माझ्या मनाच्या अगदी जवळचं होतं. त्यातले उबदार जिवंत रंग मला रोज नव्यानं आनंद देत असत. मी रोज त्या चित्राकडे काही क्षण तरी नक्की पाहायचे. काही वेळ त्या चित्राकडे शांतपणे पाहिल्यानंतर विक्रम माझ्याकडे वळला आणि फक्त एकच प्रश्न विचारला. या सगळ्या चित्रांमध्ये तुला सर्वात जास्त चित्र कोणतं आवडतं? मी हलकंसं हसले आणि मागच्या भिंतीवरच्या त्या छोट्याशा चित्राकडे बोट दाखवलं. मी त्याला सांगितलं की या चित्रातले रंग मला नेहमी उबदार, जिवंत आणि आशा देणारे वाटतात, म्हणून हे चित्र माझ्या मनात खास जागा घेऊन बसलं आहे. माझं उत्तर ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तो पुन्हा एकदा त्या चित्राकडे शांतपणे पाहू लागला. थोडा वेळ त्या चित्राकडे पाहिल्यानंतर विक्रम शांतपणे म्हणाला, मला हे चित्र घ्यायचं आहे. त्यानं क्षणाचाही विलंब न करता पूर्ण किंमत दिली. किंमत कमी करण्याचा साधा प्रयत्नही त्याने केला नाही. मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. आजवर आमच्या चित्रदालनात आलेल्या कुठल्याच ग्राहकानं असं केलं नव्हतं. पैसे दिल्यानंतर तो पुन्हा माझ्याकडे पाहून हलकंसं हसला. त्या दिवसानंतर तो रोज एकतरी चक्कर टाकून जायचा. माझी विचारपूस करायचा. मला रोजच्या कॉफीसाठी एक जोडीदारच मिळाला होता. एक दिवस तो म्हणाला, आता कॉफी खूप झाली. आज संध्याकाळी माझ्यासोबत जेवायला येशील का? मी क्षणभर थांबले. का हो म्हणते याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. तरी माझ्या ओठांवर सहज हो आलं. त्या संध्याकाळचं जेवण खूप सुंदर होतं. मला घ्यायला विक्रमनं मोठी काळी अलिशान गाडी पाठवली होती.
त्या गाडीच्या मागच्या आसनावर बसताना मला सगळंच अगदी वेगळं वाटत होतं. आम्ही ज्या उपाहारगृहात पोहोचलो तिथं आमच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. विक्रमनं संपूर्ण जागा फक्त आमच्यासाठी राखून ठेवली होती. मंद उबदार प्रकाश, शांत वातावरण आणि अप्रतिम जेवण सगळंच एखाद्या स्वप्नासारखं भासत होतं. त्या रात्री तो खूप मनमोकळा आणि आनंदी होता. त्यानं माझ्या कामाबद्दल, आयुष्याबद्दल अनेक गोष्टी विचारल्या. मी बोलत असताना तो अगदी लक्ष देऊन ऐकत होता. आम्ही कितीतरी वेळ तिथे बसून गप्पा मारत राहिलो. त्या क्षणी मला स्वतःचं आयुष्य खूप खास वाटलं. जणू नशिबानंच माझ्यासाठी एखादी सुंदर भेट ठेवली होती. पुढचा आठवडा तर आश्चर्याने भरलेला होता. माझ्या छोट्याशा घरात शेकडो लाल गुलाबांचे गुच्छ येऊ लागले. माझ्या त्या छोट्याशा घराचा प्रत्येक कोपरा फुलांच्या सुगंधानं भरून गेला. प्रत्येक गुच्छासोबत एक छोटंसं पत्र असायचं. त्यात फार शब्द नसत, पण प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करून जायची. विक्रम मला शहरातल्या सुंदर, शांत उपहारगृहात घेऊन जायचा. आम्ही तासनतास चित्रांबद्दल, कलाकारांबद्दल आणि आयुष्याबद्दल बोलत बसायचो. मी सहज बोलून गेलेली एखादी छोटीशी गोष्टही त्याच्या लक्षात राहायची. आम्ही चालत असताना तो अलगद माझा हात धरायचा. प्रत्येक दार तो स्वतः उघडून द्यायचा. मी माझ्या मैत्रिणींना विक्रमबद्दल सगळं सांगितलं. त्या सगळ्याच म्हणाल्या की तो खूप चांगला माणूस दिसतो. मलाही तसंच वाटत होतं. त्या दिवसात माझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच हरवत नव्हतं. मला खात्री वाटू लागली होती की मला माझं खरं प्रेम सापडलं आहे. पण एका संध्याकाळी अगदी छोट्याशा गोष्टीमुळे मनात एक हलकीशी खळबळ उडाली. आम्ही दोघं एका उपहारगृहात बसलो होतो. सेवक आमच्याकडे आला आणि माझी ऑर्डर विचारणार इतक्यात विक्रम बोलू लागला. त्यानं माझ्यासाठी काय आणायचं ते स्वतःच ठरवलं. मला काय खायचं आहे हे विचारण्याचीही त्यानं गरज समजली नाही. क्षणभर मी हसले, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक हलकीशी अस्वस्थता जागी झाली. तरी मी काहीच बोलले नाही. स्वतःलाच समजावलं, असू दे, एवढीशी तर गोष्ट आहे. तो माझ्यासाठी चांगलंच करत असेल. एका सकाळी विक्रम माझ्या घरी आला. दाराजवळच्या खुर्चीवर ठेवलेल्या माझ्या जुन्या कोटकडे त्याची नजर गेली. त्याने तो कोट उचलला, एका पिशवीत ठेवला आणि शांतपणे म्हणाला, हा कोट आता तुला शोभत नाही. त्यानं मला एक नवीन जॅकेट आणून दिलं. ते अतिशय सुंदर आणि मऊ होतं. त्यानंच मला त्याची किंमत सांगितली, तब्बल 5,000 रुपये. माझ्याकडे पाहून तो हसत म्हणाला, आता तू माझ्यासोबत आहेस ईशा. तुला नेहमी परिपूर्ण दिसलं पाहिजे. तुझी प्रत्येक गोष्ट मी सांभाळेन. मी ते जॅकेट अंगावर चढवलं. ते खूप सुंदर होतं, पण तरीही मनात कुठेतरी एक दडपण जाणवत होतं. मला त्याला काहीतरी सांगावंसं वाटलं, पण शब्द ओठांपर्यंत आलेच नाहीत. मी फक्त हलकंसं हसले. असं करता करता 6 महिने निघून गेले. माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. विक्रमने मला माझ्या त्या छोट्याशा घरातून बाहेर काढलं आणि शहरातल्या एका उंच इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या अलिशान घरात राहायला नेलं. त्या घरात जमिनीपासून छतापर्यंत उंच काचेच्या भिंती होत्या. शहराचा संपूर्ण नजारा त्या काचांमधून दिसायचा. सगळं काही भव्य, सुंदर आणि स्वप्नवत होतं. पण त्या अफाट वैभवात उभं राहूनही माझ्या छोट्याशा घराची ऊब आणि साधेपणा मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही जिवंत होता. त्या उंच घरातून संपूर्ण शहर माझ्या नजरेसमोर पसरलेलं दिसायचं. पांढऱ्या शुभ्र संगमरवरी फरशी, महागडं आणि देखणं फर्निचर, प्रत्येक वस्तू अगदी जागच्या जागी, सगळंच परिपूर्ण वाटायचं. पण त्या सगळ्या परिपूर्णतेत माझ्या मनात मात्र एक विचित्र पोकळी निर्माण झाली होती. जणू माझ्या आयुष्यातलं काहीतरी खूप महत्त्वाचं माझ्यापासून दूर निघून गेलं होतं. मी आता माझ्या चित्रदालनात काम करत नव्हते. विक्रमनंच मला नोकरी सोडायला सांगितलं होतं. तो म्हणाला होता की तुला आता काम करण्याची काहीच गरज नाही. आपल्या दोघांसाठी पुरेसा पैसा माझ्याकडे आहे. त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी नोकरी सोडली. चित्रदालनाच्या चाव्या परत केल्या आणि जड मनानं त्या जागेचा निरोप घेतला. तो शेवटचा दिवस माझ्यासाठी खूप वेदनादायक होता. त्या दालनातलं प्रत्येक चित्र, प्रत्येक भिंत, प्रत्येक आठवण माझ्या मनात कायमची कोरली गेली. आता रोज माझी सकाळ त्या भव्य घरात व्हायची. पण उठल्यावर कुठे जायचं नव्हतं, काम नव्हतं, स्वतःचे पैसे नव्हते. दिवस कसा घालवायचा
हा एकच प्रश्न समोर असायचा. मी फक्त संध्याकाळी विक्रम घरी परत यायची वाट पाहायचे. ते घर खूप मोठं, सुंदर आणि ऐश्वर्यानं भरलेलं होतं. पण त्या भव्य भिंतींमध्ये एक भेसूर शांतता कायम पसरलेली असायची. दिवसेंदिवस मला असं वाटू लागलं की मी एखाद्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेल्या सुंदर पक्षासारखी झाले आहे. बाहेरून सगळं अप्रतिम, पण उडण्यासाठी आकाशच उरलं नव्हतं. एके रात्री विक्रम मला शहरातल्या श्रीमंत लोकांच्या एका मोठ्या कार्यक्रमाला घेऊन गेला. प्रचंड मोठं सभागृह झगमगत्या प्रकाशानं उजळून निघालं होतं. अनेक मान्यवर तिथे जमले होते. स्त्रियांनी देखणे लांब पोशाख घातले होते, तर पुरुष महागडे सूट आणि उठून दिसणारी घड्याळं घालून वावरत होती. विक्रम सोबत मी त्या सभागृहात प्रवेश केला. माझ्या अंगावर लांब काळा पोशाख होता आणि गळ्यात हिऱ्यांचा सुंदर हार होता. त्या हाराचा गारवा माझ्या त्वचेला सतत जाणवत होता, पण त्या थंड स्पर्शापेक्षा सभोवताली असलेल्या लोकांच्या नजरा अधिक थंड होत्या. विक्रमचे श्रीमंत मित्र माझ्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्वागत नव्हतं, हसूही नव्हतं. ते एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते आणि अधूनमधून माझ्याकडे पाहत होते. ते नेमकं काय बोलत होते ते मला ऐकूच आलं नाही, पण त्यांच्या नजरा आणि हावभाव पुरेसे सांगून जात होते. त्या संपूर्ण संध्याकाळभर मला त्यांची टोचणारी नजर सतत जाणवत राहिली. त्या वातावरणात मला घासही गळ्याखाली उतरला नाही. त्या मोठ्या उजळ सभागृहात मी स्वतःलाच खूप लहान आणि परकी समजू लागले. जेवण झाल्यावर मी विक्रमला मनातलं सगळं सांगितलं. मी त्याला म्हणाले, तुझे मित्र माझ्याकडे अगदी वेगळ्याच नजरेनं पाहत होते. माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल काहीतरी बोलत होते. मला तिथं अजिबात बरं वाटलं नाही. त्या क्षणी मला त्यानं माझी समजूत काढावी, माझ्या बाजूला ठामपणे उभं राहावं एवढीच अपेक्षा होती, पण तसं काहीच घडलं नाही. त्यानं एक दीर्घ श्वास घेतला, माझ्याकडून नजर वळवली आणि शांतपणे म्हणाला, ईशा, एवढं मनाला लावून घेऊ नकोस. फक्त हसत राहा आणि सुंदर दिस. आज तुझं काम फक्त तेवढंच आहे. त्याचे ते शब्द माझ्या मनावर खोल जखम करून गेले. मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही. चेहऱ्यावर हसू आणलं, पण ते हसू मनापासून नव्हतं. त्या रात्री माझ्या मनातलं काहीतरी कायमचं तुटून गेलं. त्यानं सहज बोललेलं ते एक वाक्य पुढचे अनेक दिवस माझ्या मनात सतत घुमत राहिले. एका दुपारी विक्रम त्याच्या कार्यालयात एका मोठ्या बैठकीसाठी गेला. मी त्या भव्य घरात एकटीच होते. उंच काचेच्या भिंतीतून खाली रस्त्यावरची माणसं दिसत होती. प्रत्येकजण घाईत होता. प्रत्येकाला कुठेतरी पोहोचायचं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी ध्येय होतं आणि मला कुठेच जायचं नव्हतं. काहीच काम नव्हतं. मी शांतपणे माझा कोट घातला आणि कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडले. त्या दिवशी मी बराच वेळ चालत राहिले. कुठे जायचं आहे याचा कोणताच विचार नव्हता. फक्त पाय जिथं घेऊन जात होते तिथं मी चालत होते. चालता चालता मी शहराच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्याशा हिरव्यागार उद्यानात येऊन पोहोचले. तिथल्या थंडगार वाऱ्यानं चेहऱ्यावर हलकासा स्पर्श केला आणि कित्येक दिवसांनी मनानं एक खोल श्वास घेतला. त्या उद्यानात काही लहान मुलं हिरवळीवर मनसोक्त खेळत होती. काही ज्येष्ठ मंडळी उन्हात निवांत बाकांवर बसून गप्पा मारत होती. मीही एका रिकाम्या बाकावर जाऊन बसले आणि कित्येक दिवसांनी एक खोल शांत श्वास घेतला. थंडगार स्वच्छ वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर अलगद फिरून गेली आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. माझ्या शेजारच्या बाकावर एक तरुण बसला होता. त्यानं रंगाचे अनेक टिपके पडलेली जुनी जीन्स घातली होती. त्याच्या मांडीवर एक रेखाटनाची वही होती आणि हातात पेन्सिल. तो उद्यानातली झाडं, माणसं आणि खेळणारी मुलं अगदी मन लावून कागदावर उतरवत होता. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान दिसत होतं. काही वेळानं त्यानं वर पाहिलं, माझ्याकडे हसून पाहिलं आणि सहजपणे नमस्कार केला. त्याचं नाव समर्थ होतं. त्याचं वय 30 वर्ष होतं. माझ्या आणि समर्थच्या गप्पा न कळत खूप रंगल्या. त्यानं माझ्या आयुष्याबद्दल विचारलं आणि मी जे काही बोलले ते तो अगदी मनापासून ऐकत राहिला. त्याची नजर माझ्या गळ्यातल्या हिरांच्या हारावर नव्हती, महागड्या कोटवरही नव्हती. तो फक्त माझ्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि माझ्या प्रत्येक शब्दामागची भावना समजून घेत होता. काही वेळानं तो हसत म्हणाला, तुला आयुष्यात सगळ्यात जास्त काय आवडतं? त्या प्रश्नानं माझ्या मनात दडून बसलेल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
मी त्याला माझ्या चित्रदालनाबद्दल सांगायला सुरुवात केली. तिथली चित्र, त्यातले रंग, कलाकार आणि त्या जागेवरचं माझं प्रेम. मी बोलतच राहिले. मी प्रत्येक गोष्ट सांगत असताना समर्थच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसू लागली. तो आनंदानं म्हणाला, मला ते चित्रदालन माहीत आहे. तिथली चित्र खरंच अप्रतिम आहेत. कितीतरी दिवसांनी त्या दिवशी मी मनापासून हसले. ते हसू कुठलाही दिखावा नव्हतं. ते अगदी मनाच्या तळापासून उमटलं होतं. मला पुन्हा एकदा हलकं, उबदार आणि जिवंत वाटू लागलं. जणू मी पुन्हा स्वतःला शोधत होते. समर्थने त्याच्या रस्त्यावर काढलेल्या चित्रांबद्दल, त्याच्या छोट्याशा चित्रकलेच्या स्टुडिओबद्दल सांगितलं. त्याच्याकडे भरपूर पैसा नव्हता, अलिशान घरही नव्हतं, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होतं. त्याचा आनंद पैशातून आलेला नव्हता, तो त्याच्या मनातून जन्माला आलेला होता. त्याला त्याचं काम मनापासून आवडत होतं आणि तेच त्याचं खरं वैभव होतं. त्या संध्याकाळी मी एकटीच त्या उंच इमारतीत परतले. रस्त्यावरून वर पाहिल्यावर ती इमारत नेहमीपेक्षा अधिक उंच, अधिक थंड आणि अधिक परकी वाटत होती. मी लिफ्टनं वर गेले. त्या शांत, भव्य घरात पुन्हा प्रवेश केला आणि मोठ्या काचेच्या खिडकीपाशी जाऊन उभी राहिले. खाली शहर नेहमीसारखंच धावत होतं, पण माझ्या मनात मात्र काहीतरी कायमचं बदललं होतं. मला समर्थचं ते मनापासूनचं हसू आठवत होतं. त्याच्या रंगांनी माखलेल्या जुन्या जीन्सची आठवण येत होती. माझं चित्रदालन डोळ्यांसमोर उभं राहत होतं. सकाळची गर्दी, रेल्वे, हातातली साधी कॉफी आणि कोणाच्याही बंधनाशिवाय जगलेलं माझं साधं आयुष्य मला पुन्हा पुन्हा आठवत होतं. त्या क्षणी मला त्या अलिशान घराची ओढ वाटत नव्हती. हिरांच्या दागिन्यांचं आकर्षणही उरलं नव्हतं. मला आठवत होती ती माझी हरवलेली ओळख, माझा स्वतःचा आवाज, माझं खरं आयुष्य. एका सोमवारी सकाळी विक्रमनं प्रवासाची बॅग भरली. तो म्हणाला, कामासाठी मला पॅरिसला जावं लागणार आहे. आठवडाभर तिथंच राहावं लागेल. जाताना त्यानं माझ्या गालावर हलकसं चुंबन घेतलं आणि घराबाहेर पडला. काही क्षणातच दार बंद झाल्याचा आवाज घरभर घुमला आणि पुन्हा एकदा सगळीकडे शांतता पसरली. मी त्या विशाल घरात पूर्णपणे एकटी उरले. दिवस अगदी संतपणे पुढे सरकत होते. वेळ घालवण्यासाठी मी घर आवरत होते, पुस्तकं वाचत होते आणि मोठ्या खिडक्यांतून शहराकडे पाहत बसत होते. चौथ्या दिवशी मी विक्रमच्या कामाच्या खोलीत साफसफाई करायला गेले. ती खोली नेहमीप्रमाणे अत्यंत नीटनेटकी होती. टेबलावर मोजक्याच वस्तू होत्या. मी टेबल स्वच्छ केलं, कपाटांवरची धूळ पुसली आणि सगळं आवरत असताना माझी नजर टेबलाच्या खालच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा बंद खणावर पडली. तो खण घट्ट बंद होता. तो उघडायचा माझा अजिबात विचार नव्हता, पण तरीही कशानं तरी माझे पाय तिथेच थांबले. मनात एक अनामिक उत्सुकता हलकेच जागी झाली. शेवटी मी तो छोटासा खण उघडला. आत एक चकचकीत इन्व्हिटेशन कार्ड ठेवलेलं होतं. त्याचं मुखपृष्ठ अगदी नवीन, आकर्षक आणि उठून दिसणारं होतं. मी ते अलगद हातात घेतलं. नकळत माझी नजर थेट मुखपृष्ठावर गेली आणि पुढच्याच क्षणी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मुखपृष्ठावर विक्रमचा मोठा फोटो होता. त्यानं काळा देखणा सूट घातला होता आणि चेहऱ्यावर मोठं हसू होतं. त्याच्या अगदी शेजारी एक सुंदर तरुणी उभी होती. तिचे लांब सडक काळे केस, पांढरा देखणा पोशाख आणि कॅमेऱ्याकडे पाहून दिलेलं हसू, दोघंही एखाद्या स्वप्नातल्या जोडप्यासारखे दिसत होते. त्या फोटोखाली ठळक अक्षरात मोठी ओळ छापलेली होती, विवाह, विक्रम आणि रिया. मी ते शब्द पुन्हा पुन्हा वाचले, तरीही ते बदलले नाहीत. माझे हात थरथर कापू लागले. मी ते टेबलावर ठेवलं, पुन्हा उचललं, पुन्हा फोटो पाहिला. विक्रम तसाच हसत होता आणि त्या मोठ्या अक्षरात अजूनही त्यांच्या लग्नाचीच घोषणा होती. लग्नाची तारीख अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपली होती. क्षणभर माझ्या हातातून ते कार्ड निसटलं आणि धाडकन जमिनीवर पडलं. त्या आवाजानं खोलीतली शांतता आणखी गडद झाली. माझे पाय साथ देईनासे झाले. मी तिथल्याच खुर्चीत कोसळले. हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की जणू छातीतून बाहेर येईल असं वाटत होतं. श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. मी दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. त्या एका क्षणात माझं सगळं आयुष्य कोसळून पडलं होतं. मी ज्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला होता त्या सगळ्या खोट्या निघाल्या होत्या. विक्रमनं माझ्यावर कधीच प्रेम केलं नव्हतं. तो दुसऱ्याच एका स्त्रीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. मी त्याच्या आयुष्यातली प्रिय व्यक्ती नव्हते.
त्याच्या भविष्यातली साथीदार नव्हते. मी फक्त एक गुपित होते. कदाचित त्याच्यासाठी माझी किंमत काहीच नव्हती. मी त्या खोलीत कितीतरी वेळ तशीच बसून राहिले. वेळ पुढे सरकत होता, पण माझ्या आयुष्याचा काटा जणू तिथेच थांबला होता. जमिनीवर पडलेलं ते कार्ड तसंच पडून होतं आणि माझ्या डोळ्यांसमोर सतत त्याच मुखपृष्ठाचा भास होत होता. 2 दिवसांनी विक्रम अचानक परत आला. त्याचा प्रवास अजून संपायचा होता, पण तो ठरलेल्या वेळेच्या आधीच घरी आला. घरात शिरताच त्यानं बॅग खाली ठेवली. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं समाधान होतं. तो मला पाहून सहज हसला, पण यावेळी माझ्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. मी एक शब्दही न बोलता त्याच्या कामाच्या खोलीत गेले. जमिनीवर पडलेलं तेच कार्ड उचललं आणि परत दिवाणखान्यात आले. पुढच्या क्षणी मी ते त्याच्या समोरच्या संगमरवरी फरशीवर जोरात फेकून दिलं. ते गुळगुळीत फरशीवरून सरकत सरकत त्याच्या पायाजवळ जाऊन थांबलं. विक्रमनं खाली पाहिलं, मग शांतपणे माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य होतं, ना घाबरल्याची चाहूल. जणू काहीच घडलं नव्हतं. त्याचा चेहरा पूर्णपणे निर्विकार होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी मला फक्त एकच गोष्ट हवी होती. त्यानं माझी माफी मागावी. मला सगळं खरं खुरं सांगावं. हे इन्व्हिटेशन कार्ड चुकीचं आहे असं म्हणावं. पण तसं काहीच घडलं नाही. विक्रमनं एक शब्दही उच्चारला नाही. तो शांतपणे खोलीच्या कोपऱ्यातल्या पेय ठेवायच्या कपाटाकडे चालत गेला. त्यानं एक काचेचा ग्लास बाहेर काढला, विस्कीची बाटली उघडली आणि अगदी निवांतपणे पेय ओतू लागला. त्याच्या हालचालीत घाई नव्हती, अस्वस्थता नव्हती. जणू माझं तुटलेलं जग त्याच्यासाठी अजिबात महत्त्वाचं नव्हतं. विक्रम शांतपणे त्याच्या मोठ्या आराम खुर्चीत जाऊन बसला. त्यानं एका पायावर दुसरा पाय ठेवला आणि हातातला विस्कीचा ग्लास अलगद फिरवत माझ्याकडे अगदी निर्विकार नजरेनं पाहिलं. त्याचा आवाज शांत, स्थिर आणि थंड होता. तो म्हणाला, रिया, ही माझ्या व्यवसायासाठी आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांचे मोठे उद्योग एकमेकांशी जोडलेले आहेत. हे लग्न म्हणजे फक्त एक व्यवहार आहे, एक करार आहे. त्या पलीकडे त्याला काहीच अर्थ नाही. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. मला वाटलं, आता तो पुढे काहीतरी बोलेल, माझ्या मनावरचं ओझं हलकं करेल, माझ्या वेदनांना थोडासा आधार देईल. पण त्यानं पुढे जे काही सांगितलं त्यानं माझ्या मनात उरलेलं सगळंच संपवलं. तो उठला, माझ्या जवळ आला आणि शांतपणे म्हणाला, मला तू हवी आहेस. इथंच माझ्यासोबत राहा. मी तुला अमर्याद खर्च करता येईल असं क्रेडिट कार्ड देईन. तुझ्यासाठी स्वतंत्र घर घेईन. तुला कोट्यावधी रुपये देईन. तुला आयुष्यात कशाचीच कमतरता भासणार नाही. तो माझ्याजवळ आणखी सरकला. त्याने माझ्या गालाला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला. त्याचा आवाज आता अधिक मवाळ झाला होता. तू गरिबीत वाढली आहेस. तुला त्या कठीण दिवसांची आठवण आहे ना? गर्दीची रेल्वे, स्वस्त कॉफी, छोटंसं थंड घर. त्या आयुष्यात तू पुन्हा परत जाऊ शकत नाहीस. तुला माझी गरज आहे. तो जे बोलत होता त्यावर त्याचा स्वतःचाच पूर्ण विश्वास होता. त्याला वाटत होतं, पैसा प्रत्येक समस्या मिटवू शकतो. पैसा प्रत्येक जखम भरून काढू शकतो आणि पैसा मला देखील विकत घेऊ शकतो. पण त्याचा तो सर्वात मोठा भ्रम होता. माझे अश्रू अचानक थांबले. खोलीत काही क्षण गडद शांतता पसरली. मी त्याच्याकडे निरखून पाहिलं. माझ्या चेहऱ्याजवळ थांबलेला त्याचा हात, त्याचे थंड, भावनाशून्य डोळे, दुसऱ्या हातातला विस्कीचा ग्लास. मी त्या सगळ्याकडे काही क्षण एकटक पाहत राहिले. आणि त्या क्षणी माझ्या आत काहीतरी कायमचं बदललं. ते खूप वेगानं घडलं, पण ते अगदी स्पष्ट होतं. दुःख हळूहळू विरघळून गेलं. मी आता स्वतःला लहान समजत नव्हते. मला भीतीही वाटत नव्हती. माझ्या मनात एक नवी शक्ती जागी झाली होती. मी आता दुःखी नव्हते. मी संतापले होते. मी ठाम झाले होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी पुन्हा मुक्त झाले होते. मी विक्रमकडे सरळ नजरेने पाहिलं. यावेळी मी नजर खाली केली नाही. तो काही महान माणूस नव्हता. तो दयाळूही नव्हता. तो फक्त प्रचंड पैसा असलेला एक माणूस होता, ज्याला वाटायचं पैशानं माणसं विकत घेता येतात. त्यानं इतरांना कदाचित विकत घेतलं असेल, पण मला नाही. कारण त्यानं माझी खरी ओळख कधी समजूनच घेतली नव्हती. माझी खरी किंमत त्याला कधीच कळली नव्हती. मी हळूच गळ्यात हात नेला. हिऱ्यांचा तो महागडा हार काढून हातात घेतला. तो थंड आणि जड होता. त्यातले हिरे अजूनही चमकत होते.
पण त्या चमकण्याला आता माझ्यासाठी काहीच अर्थ उरला नव्हता. मी तो हार अलगद संगमरवरी फरशीवर टाकला. त्याचा हलकासा आवाज संपूर्ण खोलीत घुमून गेला. त्यानंतर मी 5,000 रुपयांचं ते महागडं जॅकेट काढलं आणि आराम खुर्चीवर ठेवलं. एका मागून एक बोटांमधल्या महागड्या अंगठ्या काढल्या आणि समोरच्या टेबलावर ठेवत गेले. त्या प्रत्येक दागिन्यासोबत जणू माझ्यावर लादलेलं एक एक बंधन मी दूर करत होते. मी शांतपणे शयनकक्षात गेले. कपाट उघडलं. मागच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात मला माझे जुने बूट दिसले. ते ना नवीन होते ना महागडे होते. ते माझे होते. माझ्या आयुष्याचा भाग होते. मी ते पायात घातले आणि पुन्हा दिवाणखाण्यात आले. विक्रम अजूनही तिथेच उभा होता. हातातला विस्कीचा ग्लास तसाच होता. तो न बोलता माझ्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक वेगळाच भाव उमटला होता. गोंधळ, अविश्वास आणि न समजल्याची छटा. त्याला अजूनही वाटत होतं की पैसा सगळं बदलू शकतो. पैसा माणसाचं मनही विकत घेऊ शकतो. मी त्याच्या अगदी समोर जाऊन शांतपणे उभी राहिले. मी विक्रमच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. यावेळी माझी नजर क्षणभरही खाली गेली नाही. मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, तुझा मोठा गैरसमज झालाय विक्रम. मी पुन्हा गर्दीच्या रेल्वेनं प्रवास करू शकते. पुन्हा ती साधी कॉफी पिऊ शकते. जुने कपडे घालू शकते. छोट्याशा घरात आनंदानं राहू शकते. पुन्हा नव्यानं नोकरी शोधू शकते. कारण ते आयुष्य खरं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते माझं स्वतःचं होतं. तो काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात मी त्याला थांबवत पुन्हा बोलू लागले. तुझ्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे. अलिशान गाड्या आहेत. महागडी घड्याळं आहेत. उंच इमारती आहेत. पण माझी किंमत मोजण्या इतका श्रीमंत तू नाहीस. कारण माझी किंमत पैशात नाही. मी विकत मिळणारी वस्तू नाही. माझे शब्द ऐकताच विक्रमच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात खरं आश्चर्य दिसलं. त्याचा तो नेहमीचा शांतपणा एका क्षणात नाहीसा झाला. त्यानं हातातला विस्कीचा ग्लास टेबलावर जोरात आपटला आणि मोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, तू मूर्खपणा करते आहेस. माझ्या पैशाशिवाय तुझी काहीच किंमत नाही. गर्दीच्या रेल्वेनं फिरणाऱ्या साध्या घरात राहणाऱ्या मुलीकडे कुणीही वळून पाहणार नाही. आयुष्यातली सर्वात मोठी चूक तू आता करते आहेस. तो जे काही बोलत होता ते मी शांतपणे ऐकत राहिले. त्याचं प्रत्येक वाक्य कानावर पडलं, पण मनाला स्पर्शही करू शकलं नाही. मग मी खरंच मनापासून हसले. कित्येक महिन्यांनी माझ्या चेहऱ्यावर उमटलेलं ते पहिलं खरंखुरं हसू होतं. मी त्याला आणखी एकही शब्द बोलले नाही. शांतपणे मागे वळले. मुख्य दरवाजापाशी गेले. दरवाजाच्या हाताळणीवर हात ठेवला. दार उघडलं आणि बाहेर पडले. माझ्या मागे दार अलगद बंद झालं. त्या शांत आवाजानं माझ्या आयुष्यातलं एक संपूर्ण पर्व कायमचं संपल्याची जाणीव झाली. मी लिफ्टनं खाली उतरले. इमारतीबाहेर पाऊल टाकताच थंडगार वाऱ्यानं माझा चेहरा स्पर्श केला. समोरचा रस्ता नेहमीसारखाच गजबजलेला होता. गाड्या धावत होत्या. माणसं आपापल्या दिशेनं चालली होती. रस्त्याच्या कोपऱ्यावर रेल्वे स्थानकाचा प्रवेशद्वार दिसत होता. मी तिकडे चालत गेले. तिकीट घेतलं. जिना उतरून फलाटावर आले. थोड्याच वेळात रेल्वे आली. डबा नेहमीप्रमाणे माणसांनी भरलेला होता. मी आत गेले आणि एका लोखंडी दांड्याला धरून उभी राहिले. माझ्या आजूबाजूची माणसं आपापल्या मोबाईलमध्ये गुंतली होती. कुणी खाली पाहत होतं. कुणी विचारात हरवलं होतं. तिथं कोणालाच माझं नाव माहीत नव्हतं. कुणी माझ्याकडे विशेष लक्षही देत नव्हतं. आणि नेमकं त्या क्षणी मला जाणवलं की मी पुन्हा स्वतः झाले आहे. मी पुन्हा मोकळा श्वास घेत आहे. मी खरंच मुक्त झाले होते. असं करता करता 2 वर्ष निघून गेली. आता माझं वय 29 वर्ष आहे. आज माझं स्वतःचं एक छोटंसं चित्रदालन आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दिवस रात्र मेहनत घेतली. प्रत्येक रुपया जपून साठवला. एका शांत सुंदर रस्त्यावरचं छोटंसं रिकामं दुकान मला मिळालं. त्या जागेची साफसफाई मी स्वतः केली. भिंतींना रंग मी स्वतः दिला. दिवे बसवले, पाट्या लावल्या आणि भिंतीवर कोणती चित्र असावीत हेही मी स्वतः ठरवलं. या चित्रदालनातला प्रत्येक कोपरा, प्रत्येक रंग, प्रत्येक चित्र आणि प्रत्येक स्वप्न माझ्या स्वतःच्या कष्टानं उभं राहिलं होतं. म्हणूनच या जागेत पाऊल टाकलं की मला नेहमी एकच भावना मनापासून जाणवते
हे सगळं माझं आहे आणि यासाठी मी स्वतः उभी राहिली आहे. हे चित्रदालन मी माझ्या स्वतःच्या कष्टानं उभं केलं आहे. माझ्या 2 हातांनी, माझ्या घामानं आणि माझ्या जिद्दीनं. ते एखाद्या अलिशान घरासारखं मोठं नाही, त्यात चैनीचं वैभवही नाही, पण ते माझं आहे, पूर्णपणे माझं. समर्थ आता नेहमी माझ्या चित्रदालनात येतो. नवीन चित्रे भिंतीवर लावायला तो मला मदत करतो. त्याची रेखाटनाची वही नेहमी त्याच्यासोबत असते. कधी तो माझ्या चित्रदालनाचीच चित्र काढतो, तर कधी भिंतीवर लावलेल्या चित्रांमध्ये हरवून जातो. त्याच्यासोबत असताना माझ्या चेहऱ्यावर हसू आपोआप उमटतं. तो दररोज मला मनापासून हसवतो. त्याच्या नजरेत नेहमी आपुलकी असते, प्रामाणिकपणा असतो. तो मला नेहमी खरं बोलतो. मी जशी आहे तशीच मला स्वीकारतो आणि म्हणूनच मीही त्याच्यावर मनापासून प्रेम करते. आमच्या प्रेमाला पैशाची किंमत नाही. आमचं नातं विश्वासावर, आदरावर आणि एकमेकांच्या काळजीवर उभं आहे. आणि या 3ही गोष्टी आमच्याकडे भरभरून आहेत. त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक दिवस मला जगण्याचा खरा अर्थ शिकवतो. विक्रमच्या कंपनीसमोर मोठं संकट उभं राहिलं. त्याचं आणि त्याच्या बायकोचंही आता पटत नव्हतं. त्यांच्या नात्यात गंभीर दुरावा निर्माण झाला होता. त्या मोठ्या अलिशान घरात राहूनही ती दोघं मनानं खूप दूर गेली होती. बाहेरून सगळं झगमगत होतं, पण आतून त्यांचं आयुष्य रिकामं आणि अस्वस्थ झालं होतं. त्या क्षणानंतर मी पुन्हा एकदाही मागे वळून पाहिलं नाही, कारण काही नाती मागे सोडण्यासाठीच असतात. त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं की फक्त जुन्या जखमा जाग्या होत्यात. मी शांतपणे माझ्या चित्रदालनात परत आले. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश मोठ्या काचेच्या खिडकीतून आत येत होता. पांढऱ्या शुभ्र भिंतींवरची चित्र त्या प्रकाशात आणखीनच जिवंत वाटत होती. समर्थ मागच्या भिंतीजवळ उभा होता. त्याच्या हातात एक नवीन चित्र होतं. तो हसत माझ्याकडे पाहून म्हणाला, हे कुठे लावूया? मी दाराच्या वरच्या रिकाम्या जागेकडे बोट दाखवलं. माझ्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटलं. ते कुणासाठी दाखवलेलं हसू नव्हतं. ते माझ्या मनातून आलेलं खरंखुरं आणि समाधानानं भरलेलं हसू होतं. मी विक्रमला नाकारलं. त्याचं अलिशान घर नाकारलं. हिऱ्यांचे दागिने नाकारले. अमर्याद खर्च करता येणारं क्रेडिट कार्ड नाकारलं. बाहेरून सोन्यासारखा चमकणारा पण आतून कैद करणारा तो पिंजरा नाकारला. मी पुन्हा गर्दीची रेल्वे निवडली. तीच साधी कॉपी निवडली. माझं छोटंसं चित्रदालन निवडलं. माझं खरं आयुष्य निवडलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःलाच निवडलं. आज माझ्याकडे अब्जावधींची संपत्ती नाही, अलिशान गाड्या नाहीत, महागडे दागिनेही नाहीत, पण माझ्याकडे माझा स्वाभिमान आहे, माझं स्वातंत्र्य आहे, माझ्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं आहेत आणि स्वतःच्या कष्टानं उभं केलेलं आयुष्य आहे.